कारखानदारावर या कारखान्याला ऊस घालण्यावर बहिष्कार आहे. पण एवढाच एक दोनच कारखाने या परिसरातले की यांनी अजूनही भावांचा 2500च्या पुढे गेला तर 2400 होता, पण आज कुठे 2500. आपल्या ऊसाला जर योग्य भाव देत नसेल तर आपण या कारखान्याला ऊस काय घालायचा. तर 17 तारखेला आपण तोडणी बंद, वाहतूक बंद आणि कारखाना बंद हे कारखानदारांनी असं समजलं की स्वतःचा बिझनेस वाढवून पैसे जास्त कमाई करायची आणि शेतकऱ्याला वेठीस धरून 17 तारखेला जर तोडगा जर नाही निघाला कलेक्टरच्या बैठकीमध्ये तर आम्हाला 17 तारखेला नंतर हीच गोष्ट भूमिका घ्यावा लागेल आणि कारखाना 100% आम्ही बंद करू. सगळे शेतकरी आज बी तयार आहेत, धावानी उड्या टाकू, पण कारखाना बंद ठेवू आणि शेतकऱ्याला पदरात भाव पाडून घेण्याचं. चोरी करणार माणूस शेतकऱ्याचं जे काय समजा आता रक्त शोषण केलं. अहो मला सांगा, ज्या कारखान्यामध्ये डिस्लेरी नाही, ज्या इंटरव्हल नाही, ज्या कारखान्यामध्ये पैसे नाही, लाईट तयार करायची नाही, काही नाही, त्या कारखान्याला 27.5 रुपये बिल डिक्लेअर केलंय. गुळाचा कारखाना एक आपल्या तालुक्यामध्ये झालंय, आपल्या तालुक्यामध्ये टीपीसीचा कारखाना, ते 27.5 रुपये भाव त्याने डिक्लेअर केलं. कारखानदारानं शेतकऱ्याच्या सातबारावर कर्ज घेतलेलं हे सभासद आहेत, लोकांनी शेअर्स भरलेले आहेत, चौकून कारखानदाराने हे लुटलेलं आहे आणि तोड वाहतूक दिली नाही. लोकांचे वाहनं विकले, लोकांचे तिथं देशोधडीला लागले, म्हणजे शेत सध्या इकले, वाहन इकून शेत इकले तरी त्याची यादच भरती झाली नाही. आपण आलेलो गंगाखेड परभणी रोडवर या ठिकाणी खरी फाट्यावरती आज सकाळी 11 वाजल्यापासून आंदोलन सुरू होतं. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं या ठिकाणी आंदोलन सुरू होतं, परंतु कारखानदार कुठल्याही प्रकारचं नमतं घ्यायला तयार नाही. जिल्हा प्रशासन कारखानदाराच्या आणि आंदोलनकर्त्याच्या मध्यस्थी भूमिकेमध्ये तोडगा करायला तयार आहे, परंतु साखर कारखानदार हे जिल्हा प्रशासनाला कुठल्याही प्रकारची भीक घालताना दिसून आलेलं नाही. आपल्यासोबत आंदोलन करते ते काय जिल्हा प्रशासन वेळोवेळी तोडगा काढण्याचा प्रयत्न करतं, पण कारखानदार यापुढे कुठलेही नमतं घ्यायला तयार नाही. जिल्हा प्रशासनाच्या आश्वासनाला किंवा आव्हानाला भीक घालायला तयार नाही. वस्तुस्थिती आहे, गेली 6 तास चाललेलं हे आंदोलन. गेल्या 8 तारखेला आपण यांना निवेदन दिलं होतं. त्या निवेदनापासून त्यांनी आतापर्यंत कुठल्या परिस्थितीची एकही दखल घेतली नाही. ज्यावेळेस वेळोवेळी मध्यस्थी करून प्रशासकांना, ज्यावेळेस 6-7 तास आंदोलन चालू होतं त्यावेळेस प्रशासकांना एक मध्यस्थी करून कुठेतरी तोडगा काढण्यासाठी कारखानदाराला आश्वासित केलं होतं, बोलवलं होतं चर्चेसाठी. पण ते काय कारखानदाराच्या मार्फत त्यांचा एक कर्मचारी आला आणि त्यांची काही भूमिका स्पष्टता नव्हती. आज कुठलाही तोडगा निघाला नाही, पण त्यामध्ये SDM असतील, इथले प्रशासकीय अधिकारी असतील, इथले पोलीस प्रशासक असेल, यांनी मध्यस्थी करून या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेबांची व साखर आयुक्त यांची एक मीटिंग 17 तारखेला बोलवली आणि 17 तारखेच्या मीटिंगमध्ये आम्ही तोडगा निघेल अशी आशावाद आम्हाला आहे. 17 तारखेला आजपासून आंदोलनाची परिस्थिती कशी असणार, आंदोलन कसं सुरू राहणार आहे 17 तारखेपर्यंत? 17 तारखेची जरी परिस्थिती 17 तारखेला जरी बैठक बोलवली असली तरी आमचा आता या कारखानदारावर, या कारखान्याला ऊस घालण्यावर बहिष्कार आहे. कारण या कारखानदारांनी सगळ्या पूर्ण जिल्ह्यामध्ये जर परिस्थिती पाहिली असेल, बीड जिल्ह्यात असेल, परभणी जिल्ह्यामध्ये असेल, प्रत्येक कारखानदारांना कुठं ना कुठं भाव मागे पुढे स्वरूपात भाव शेतकऱ्यांना दिलेला आहे. पण एवढाच एक दोनच कारखाने या परिसरातले की यांनी अजूनही भावांचा 2500च्या पुढे घ्यायला तयार नाही. अगोदर तर 2400 होता, पण आज कुठे ते 2500वर आले. पण पुढे जर यांनी जर पुढे अजून पुढे 17 तारखेला अजून काय होतंय हे पाहावं लागेल. पण 17 तारखेपर्यंत मी शेतकऱ्यांना एक विनंती करणार आहे की भावांनो, आपल्या ऊसाला जर योग्य भाव देत नसेल तर आपण या कारखान्याला ऊस काय घालायचा. आपण कुठेतरी थांबलं पाहिजे. जोपर्यंत यांच्या कारखान्याला ऊस आपण थांबणार नाही तोपर्यंत यांना जाग येणार नाही. जर आपण ऊस घालायचा गाळप करायला जर थांबलं तर यांना कुठेतरी वाटेल की आता आपण भाव द्यावा लागेल. त्यामुळे शेतकऱ्यांना एक आवाहन करणार आहे की 17 तारखेपर्यंत आपण तो वाट पाहूया, पण तोपर्यंत आपली एक बहिष्कार घालूया. आणि 17 तारखेला जर आपल्याला यांनी व्यवस्थित भाव नाही दिला तर 17 तारखेला आपण तोडणी बंद, वाहतूक बंद आणि कारखाना बंद हे आवाहन करूया. काय सांगाल, तुम्ही सुद्धा सकाळपासून या ठिकाणी रस्त्यावर बसून आहात. ज्या पद्धतीनं कारखानदार त्यांचा एक कुठला तरी कर्मचारी पाठवतो आणि तो कर्मचारी म्हणतो आम्हाला 25च्या पुढे द्यायला परवडत नाहीये, आम्ही देणार नाहीत, ही जी त्यांची भूमिका आहे, काय त्यांना वाटतं की शेतकरी त्यांच्याशिवाय ऊस कोणाला देणार नाही? काय वाटतं, कारखानदाराला ऊसाचा जास्त ऊस भाग आहे, पण असं नाही की मार्च एंडिंग पर्यंत सगळा ऊस म्हणजे संपणार आहे. तर ते कारखानदारांनी असं समजलं की स्वतःचा बिझनेस वाढवून पैसे जास्त कमाई करायची आणि शेतकऱ्याला वेठीस धरून लोकांना वाटते की ह्याच महिन्यात माझा ऊस गेला पाहिजे, वेठीस धरून कारखान्याला म्हणजे अडचण आणायची आणि पुन्हा कमी भाव देऊन त्यांची मक्तेदारी. 17 तारखेला जिल्हाधिकाऱ्यांची बैठक आहे. त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत जर साखर आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांची बैठक आहे, आज जर बैठकीत तर सर्व आंदोलनकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत कारखाना बंद पाडण्याचं आव्हान केलेलं आहे आणि त्या ठिकाणी गवारीमध्ये उतरण्याचा देखील इशारा दिलेला आहे. 100% जी गोष्ट माजलगाव तालुक्यात आपण पाहिलेलीच आहे
परळी तालुक्यातले काही आहेत कारखाने आणि गंगाखेड शुगर, आता शुगरच्या पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. सायकडा कारखाना आहे अशाच परिस्थितीमध्ये बोलणी करत होता की भाऊ मी इतका 2400 देऊ शकतो. पण त्या कारखान्याला आपण सगळ्या शेतकरी मिळून शेतकऱ्यांच्या आंदोलनाने त्यांना जबाब विचारला. दारापुढे आम्ही 4 दिवस मुक्कामी थांबलात आणि भाव मिळून घेतला. त्याच प्रकारे आता सायकडा शुगरला, आपलं गंगाखेड शुगरला जे आहे त्याच प्रकारे आम्हाला कारखाना शेवटी 17 तारखेला जर तोडगा जर नाही निघाला कलेक्टरच्या बैठकीमध्ये, तर आम्हाला 17 तारखेला नंतर हीच गोष्ट भूमिका घ्यावा लागेल आणि कारखाना 100% आम्ही बंद करू. येऊन सगळे शेतकरी आज बी तयार आहेत, गव्हाणीत उड्या टाकू, पण कारखाना बंद ठेवू आणि शेतकऱ्याला पदरात भाव पाडून घेण्याचं. आपल्यासोबत दुसरे संचालक सुद्धा आहेत. काय सांगाल, आज ज्या परिस्थितीत तुम्ही या ठिकाणी उपस्थित होता, सर्व आंदोलनकर्ते रस्त्यावर होते, वाहतूक 4-4, 5-5 किलोमीटर ठप्प झालेली होती, पोलीस प्रशासन वेळोवेळी विनंती करत होतं, परंतु कारखानदार समोर येत नव्हते. नाही, कारखानदार समोर न यायचं कारण एक आहे की चोर कधीच म्हणत नाही ना, मी पुढे कसं येऊन दाखवून दे. चोरी करणार माणूस शेतकऱ्याचं जे काय समजा आता पुस्तक रक्त शोषण केलं आहे ना. अहो मला सांगा, ज्या कारखान्यामध्ये डिस्टिलरी नाही, ज्या कारखान्यात नाही, ज्या कारखान्यामध्ये पोल्युशन नाही, लाईट तयार करायची नाही, काही नाही, त्या कारखान्याला 27.5 रुपये बिल डिक्लेअर केलंय. योगेश्वरी सारख्या कारखान्याला नुसतं निवेदन दिलं की मागच्या दिवशी पत्र काढून टाकलं त्या कारखान्यानं की बाबा मी पण 27.5 रुपये भाव देतो. आणि गुळाचा कारखाना एक आपल्या तालुक्यामध्ये झालंय, आपल्या तालुक्यामध्ये टीपीसरचा कारखाना, ते 27.5 रुपये भाव त्याने डिक्लेअर केलं. आणि हे जर 2500 रुपये जर भाव म्हणत असेल तर लाच सुटायला पाहिजे कारखाना चालविणाऱ्या लोकांना. याच कारखानदाराने शेतकऱ्याच्या सातबारावर कर्ज सुद्धा घेतलं. याच कारखानदारानं शेतकऱ्याच्या 7-12 कर्ज घेतलेलं आहे, सभासद आहेत, लोकांनी शेअर्स भरलेले आहेत, चौकून कारखानदाराने हे लुटलेलं आहे आणि तोड वाहतूक दिली नाही. लोकांचे वाहनं इकले, लोकांचे तिथं तिथं देशोधडीला लागले, म्हणजे शेत सध्या इकले, वाहनं इकून शेत इकले तरी त्याची यादी भरती झाली नाही. 8-8, 10-10, 20-20 लाख रुपयाचा त्या टायमाला ह्यानं फसवणूक केलेली आहे. आता 17 तारखेला जे बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये जर तोडगा नाही निघाला, 3000 रुपयापर्यंत जर पहिली उचल जर त्यांना नाही दिली, घोषित केली, तर 17 तारखेचा कसा असणार आहे, काय आक्रमक भूमिका? आता गेट फिट तोडून काय नाही, बंद फंद करायचं काय नाही, डायरेक्ट गव्हाणीमध्ये उडी टाकून शेणी शहीद होते लोक. आणि शहीद झालेलं बरं शेतकऱ्यासाठी, जगून काय करायचं? अहो 5-10 लोक मेले तर ते तरी मेलते मनुष्य लोकांसाठी ते तरी नाव होईल ना. असं तरी कुत्रा शेळीसारखं जगून काय उपयोग आहे? मला सांगा, जिवंतपणे जर कुणी जर आपलं शोषण करीत असेल ना, त्याच्यावर जर आपण प्रतिक्रिया देत नसतो, अगर त्याच्यावर आपण कोणत्या एखादा जर ठाम निर्णय घेत नसतो तर जगून काय उपयोग आहे? त्याच्यामुळे हे आता किसान सभेचे आणि प्रत्येक पक्षाचे लोक, हे कम्युनिस्टाचे लोक ह्याच्यामध्ये असल्यामुळं हे आक्रमक असतात. ह्याला डायरेक्ट गोळ्या जरी झाडले तरी हे मागे सरकत नाही. ह्याने एकदा हातात काम कोणतं घेतलं तर ते मरायला आणि कागद नाचवायला ते भेट नाही. त्याच्यामुळे ह्याच्या कुणी नादी लागू. अनेक पक्षाचे अनेक लोक आहेत, अनेक शेतकरी आहेत, अनेक नेते आहेत, पण हे पक्ष पार्टी बाजूला सारून शेतकऱ्याच्या रक्ताच्या आणि घामाच्या पैशासाठी, शेतकऱ्याच्या लेकरासाठी हे लोक आज एकजूट होऊन एकत्र रस्त्यावर उतरले. तुम्ही पाहू शकता 17 तारखेला बैठकीमध्ये काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. त्या बैठकीमध्ये निश्चित भाव केला जातो का, तो भाव आंदोलनकर्त्याला मान्य होईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि 17 तारखेनंतर आंदोलनकर्ते काय भूमिका घेतात, कारखाना बंद पाडतात का, गव्हाणीमध्ये उतरतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. कॅमेरामॅन उमेशसह मी अशोक गलाने, माऊली न्यूज नेटवर्क, परभणी.